नमस्कार. बिझनेस बोभाटाच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभले आहेत इचलकरंजीचे सुप्रसिद्ध टेक्सटाईल कन्सल्टंट मिस्टर विकास लोहार सर. नमस्ते सर. वेलकम सर. आम्हाला तुमच्याबद्दल थोडंसं माहिती करून घ्यायचं आहे की तुमचं शिक्षण काय होतं, तुमची म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये निवड कशी झाली किंवा तुम्ही हे कसं चूज केलं. नमस्कार. खरं तर टेक्सटाईल इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येक मिडल क्लास तरुण आहे त्याचं एक हे असतं की बाबा नोकरीला लागूया कुठेतरी. असं काही घरचं भरपूर आहे किंवा घरचं कोणी टेक्सटाईल उद्योगात आहे किंवा त्याचं काहीच बॅकग्राऊंड नाहीये. खरं तर टेक्सटाईल इंजिनिअरिंग झाल्यानंतर अगदीच मला वाटते 6 महिने मी जॉब केलेला आहे आणि त्यानंतर व्यवसाय करायचं हे डोक्यामध्ये आपल्या नेहमीच होतं, अगोदरपासून होतं, पण काही अशी विशेष दिशा नव्हती. इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीचा थोडासा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही इंडस्ट्री आता त्या लेवलला थोडीशी बदलत होती. म्हणजे जे रेग्युलर जी काही पॉवर लूम, ज्याला शटल लूम आपण म्हणतो, साधे माग, तर त्यापासून ही इंडस्ट्री रॅपियर आणि एअरजेट सारख्या शटललेस लूमकडे वळत होती. आणि इथं लूम तर येत होते कारण स्पीडची गरज होती की वेगानं कापड तयार करणाऱ्या मशीन्सची गरज होतीच, पण ते जी काही टेक्नॉलॉजी आहे ते शिकवणारं कोणी असं विशेष असं नव्हतं. मग ह्या कारणानं ही एक नीड ओळखून हा व्यवसाय सुरू करायचा असं डोक्यात होतं. आता त्यावेळेला म्हणाल तर महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट ही इन्स्टिट्यूट मला वाटतं 1983 पासून कोर्सेस देत आलेली आहे. आता कोर्सेस ते चालूच होते. 2017ला मी महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट टायअप मध्ये टेक्सटाईल रिलेटेड आम्ही कोर्सेस सुरू केले. अगोदर ह्या कोर्सला म्हणजे त्यावेळेला एअरजेटची फक्त एअरजेट असं बरंच हे असायचं. एअरजेट मास्टर कोर्स असं आम्ही त्यावेळेला सुरू केलेला आणि त्यावेळेपासून हे मग सुरूच आहे. अच्छा. तर आता तुम्ही मगाशी म्हणालात की महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट, तर त्यांचे कोणकोणते कोर्सेस आपल्या इथे राबवले जातात आणि जर ते कुणाला करायचे असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे, कुणाला अप्रोच केला पाहिजे. आता आपला जो टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग कोर्स आहे तो म्हणजे अगदी सर्वसमावेशक कोर्स त्याला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तोच एक कोर्स आहे जो इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीची ज्ञानाची भूक अगदी भागू शकतो. याचं कारण बघायला गेलं तर अगदी बेसिक, म्हणजे ज्याला टेक्सटाईल इंडस्ट्रीज माहिती नाही अशी आपल्याकडं अशी जनता अशी भरपूर आहे. म्हणजे अगदीच टेक्सटाईल इंडस्ट्री माहीत असलेली जनता, म्हणजे आपल्याकडे कापड बनतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याचे काही विषय वेगवेगळे लूम असतात आणि त्याच्यामध्ये काही करिअर करता येतं हे बऱ्याच अगदी फ्रेशर्स ज्याला आपण म्हणतो की ज्याला जो जसे 10वी-12वी झालेली आहे आणि त्याला एखादा कोर्स करायचा आहे. आता कोर्स करायचं म्हटल्यानंतर ITI अगदी डोळ्यासमोर येतो आणि ITI मध्ये अवेलेबल कोर्सेस सध्या कुठले आहेत? टर्नर, फिटर, वेल्डर, अगदी काहीतरी रिपेअरिंग कोर्सेस 1-2, म्हणजे 5-6 जर कोर्सेस जर सोडले, इलेक्ट्रिशियन एक आहे, हे 5-6 कोर्सेस जर सोडले तर पर्यायच नाहीत आपल्याकडच्या तरुणांना काय करा. मग हेच कुठले तरी कोर्सेस करायला पाहिजेत. आता हे कोर्सेस करून ह्यातले निम्मे कोर्सेस तर आपल्याला इंजिनिअरिंग इंडस्ट्रीकडे म्हणजे CNC, VMC असल्या इंडस्ट्रीकडे ते नेते. आता ह्यामधले जर पगार जर तुम्ही या तरुणांचे म्हणजे ज्याचा बाबा 10वी-12वी करून यांना हा कोर्स केला, अगदी शासनमान्य कोर्स करू दे किंवा खासगी कोर्स करू दे, त्यांना हा कोर्स केलाय ना, त्याचे पगार जर तुम्ही बघितला 4-5 वर्षानंतर तर सुद्धा अगदी तो 15,000 वरतीच घुटमळताना तुम्हाला दिसेल. म्हणजे अगदी कोर्स बिर्स न शिकून आलेला माणूस सुद्धा, तरुण सुद्धा तिथंच आहे आणि कोर्स करून आलेला, मग तो शासकीय ITIचा असू दे, तो तिथंच आहे. त्याला पर्याय आहेत मग कुठेतरी पुण्या मुंबईला, तर ती सुद्धा सेम इंडस्ट्री आहे. पगार तिथे जास्त असलेला दिसतो, पण तिथल्या जे काही त्याचा राहणीमानाचा खर्च आहे तो तिथंच येतो. म्हणजे माझं तळमळीनं ह्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही टेक्सटाईल संदर्भातलं कुठला कोर्स करून या किंवा न करून या, पण तुम्ही जर रोजगार शोधत आहात, चांगला रोजगार शोधत आहात, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी शोधत आहात, तर ती इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीज तुम्हाला देऊ शकते. एवढ्या स्पीडने ही टेक्सटाईल इंडस्ट्री वाढायला लागली म्हणजे आपण विचारच नाही करू शकत. म्हणजे जी कुठेतरी एअरजेट रॅपियर म्हणजे ज्याला आपण ऑटो लूम म्हणतोय, ह्या लूमची संख्या कुठेतरी आपल्याकडं गेल्या 4-5 वर्षामध्ये निम्मी होती आत्ताच्या, म्हणजे डबल झाली 4-5 वर्षामध्ये अगदी.
आणि इथं जे टेक्निशियन्स आहेत त्यांची कमतरता इतकी आहे की तुम्ही पगार फक्त बघा, इतके पगार कुठेच नाहीत. बेसिक ऑपरेटरला म्हणजे तुम्ही काल काहीच नव्हता, आज तुम्ही बेसिक ऑपरेटर म्हणून जॉबला लागलात, 15,000 रुपये 8 तासाचा पगार आहे. कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये एवढा पगार नाहीये. ओके, म्हणजे 12 तास तुम्ही करत असाल तर काहीतरी 22-25 हजार कोण देत आहे? आमच्याकडे ह्याच्यासाठी एक बेसिक कोर्स आहे. ओके, आता इथून पुढे आता त्यांना एखाद्यानं करिअरच करायचं ठरवलं की बाबा मला करिअर करायचं, याच्यामध्ये काय करावं? मी अगदी सिंपल प्लॅन सांगेन की त्यानं आमचा कोर्स करावा. बेसिक डे 2 ला आम्ही त्याला आमच्याकडे इन्स्टिट्यूट तर्फे जॉब लावतो. इन्स्टिट्यूट तर्फे कोण इन्स्टिट्यूट आतापर्यंत आम्ही लिहून देऊ शकतो. इन्स्टिट्यूट तुम्हाला म्हणणारच नाही आम्ही तुम्हाला जॉबची गॅरंटी देतो. इंटर्नशिप वगैरे काहीतरी असतं त्यांचं 5-6 हजार रुपये. आम्ही डे 2 ला तुम्हाला 15,000 रुपये पगार द्यायला तयार आहे. तिथून पुढं आता म्हणाल मग विद्यार्थी तिथंच राहणार का? 15 म्हणजे असे काही आकर्षक नाहीये. तिथून पुढे नाही, इथं सुद्धा टप्पे आहेत, म्हणजे ज्याला आपण प्रमोशन्स म्हणतो. बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये प्रमोशनच्या अगदी काही मोठ्या संधी नसतात. इथे टप्पे आहेत, म्हणजे ऑपरेटर झाल्यानंतर बीम गेटर होतो, बीम गेटर झाल्यानंतर फिटर होतो, फिटर झाल्यानंतर मास्टर होतो. ऑपरेटरचा खर्च पगार मी सांगितलंच, बीम गेटर 22-25 हजार रुपये पगार घेतो, फिटर 30-35-40 हजार रुपये पगार घेतो आणि मास्टरला पर लूम 2 ते 2.5 हजार रुपये. आता आपल्याकडची संख्या बघितली तर आपल्याकडे ऍव्हरेजली आपल्याकडे 36 लूमचं खातं असतं. बघा ना की लाखभर रुपये पगार होतात. तर हे अशा प्रकारे इतक्या चांगल्या पगाराच्या संधी असताना आपल्या फ्रेशर स्टुडंट्सनी तर काय करू, कुठला कोर्स करू ह्याचा विचारच नाही केला पाहिजे. तू कोर्स कर न कर, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पड, असं माझं तरी म्हणणं आहे. आपल्याकडे एक सामान्यतः प्रघात आहे की 10वी-12वी झाली मुलाची आणि काहीतरी कोर्स करायचा आहे आणि त्यामधून करिअर मला करायचं, क्रॅश कोर्सेस, जसं बाबा 1-2 वर्षाचा काहीतरी कोर्स असेल. आता इथं जर तुम्ही म्हणाल तर बरेच म्हणजे ऑप्शन्स काय असतात की एकतर त्यांना रेग्युलर ITI करावा, खाजगी किंवा सरकारी ITI करावा. आता ह्यामधले कोर्सेसची जी संख्या आहे म्हणजे ती अगदी लिमिटेड आहे आणि ज्या त्या प्रकारचेच कोर्सेस आहेत. ह्या कोर्सेस केल्यानंतर जी विद्यार्थ्याला जी काय नोकरी मिळायला लागली ती 10-15 हजार रुपयाची आहे. आता ह्यामध्ये जर त्याला समाधान मानायचं असेल तर मग ते त्याला करिअर म्हणावं का? तर नाहीच आहे. मग इथं टेक्सटाईल इंडस्ट्री तुम्हाला उपयोगाला येताना दिसेल, कारण टेक्सटाईल इंडस्ट्रीमधले जर तुम्ही सॅलरीज बघायला गेला तर ह्याच्या कम्पॅरेटिव्हली म्हणजे फ्रेशर्सला सुरुवातीला 7-8 हजार रुपये पगार कुठली तरी इंडस्ट्री देते, तर टेक्सटाईल इंडस्ट्री 15-16-20 हजार रुपये पगार देते स्टार्टिंगला. 1-1.5 लाखाचे पगार फक्त टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्येच आहेत. म्हणजे एखाद्याचं बेसिक शिक्षण करून एखादा क्रॅश कोर्स करून त्यांना लाखभर रुपये पगाराची अपेक्षा जर तो ठेवत असेल तर त्यांना ती फक्त टेक्सटाईल इंडस्ट्रीकडनंच ठेवावी, इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीकडनं ठेवावी, असं मी तर म्हणेन. सर, आता आपण कोर्सेस बद्दल थोडीशी माहिती घेतली. आता काही जण असतात जसं टेक्निकल जी लोक स्टाफ आहेत, जसं बिल गेटर आहे, फिटर आहे, मास्टर आहे, तर ही लोक वारंवार हे काम रोजच करत असतात. तर त्यांना हा कोर्स फायद्याचा आहे की नाही, किंवा असेल तर कसा? त्यांच्यासाठी तर खूप गरजेचं आहे मॅडम. म्हणजे टेक्निकल नॉलेज त्यानं इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तो काम करतोय तर त्यानं हे टेक्निकल नॉलेज घेतलंच पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्याकडं अजूनही टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही टेक्निशियन्स म्हणून काम करणारे लोक आहेत ते अगदी म्हणजे 90% म्हणजे टोटल संख्येपैकी एक 90% जे काही आहेत ते ह्यामध्ये काही त्यांनी विशेष टेक्निकल नॉलेज घेतलेलं नाहीये. मग त्यांना याच्यामध्ये अडचणी डेफिनेटली येणार. आता बीम गेटरचा फिटर होत असताना तुम्हाला ज्या टेक्निकल बाबी माहीत असायला पाहिजेत, लूम्सच्या ज्या टेक्निकल बाबी माहीत असायला पाहिजेत, त्या तुम्ही घेणार कुठून नॉलेज? तुम्ही बघून टेक्निकल काहीतरी जे काही सेटिंग्स करायचे असतात, ज्याला मेकॅनिकल सेटिंग्स आपण म्हणतो, मेकॅनिकल सेटिंग्स तुम्ही बघून शिकू शकता. पण जे तुम्हाला मायक्रो प्रोसेसर जो काही डिस्प्ले आहे त्या एअरजेट लूमचा असेल किंवा रॅपियर लूमचा असेल त्याच्यामधले सेटिंग्स तुम्हाला कोण शिकवणार आहे आणि कशा शिकणार आहात? बरं, जो शिकवू शकणारच आहे का तो तेवढा कॅपेबल, हे बघावं लागेल. आता सगळ्यात महत्वाचं इथं लॉबिंग सुद्धा आहे. इथं तुम्ही बघायला गेलं तर बऱ्यापैकी जो काही टेक्निकल स्टाफ आहे, मास्टर असतील किंवा फिटर्स असतील, हा उत्तर भारतीय तरुण याच्यामध्ये जास्त आहेत. UP बिहारहून आले आणि ते सुरुवातीला ऑपरेटर म्हणून काम करायचे, त्यांची संख्या जास्त वाढली. मग तेच ह्याच्यामध्ये जे काही महत्वाची पदं ज्याला आपण म्हणतो मास्टर्स आणि फिटर्स, ज्याला चांगले पगार आहेत, तेच ह्या लेवलवरती आहेत. मग त्यांच्या रिलेटेड जो काही त्यांचा बीमगेटर असेल, त्याच्या जवळचा माणूस असेल, त्यालाच ते थोडंफार गोष्टी सांगतील, कॉन्फिडन्स देतील आणि पुढे घेतील, नॉलेज देतील असं म्हणत नाहीये मी. मग इथं गरजेचं आहे की तुम्हाला नॉलेज आणि नेटवर्क जे आम्ही देतोय, महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट तुम्हाला द्यायला लागले की
तुम्हाला एक तर नॉलेज आम्ही देतो आणि नेटवर्क देतो की तू ह्या खात्यामध्ये आता इथं फिटरची गरज आहे, तू इथं इथं कर, ह्या एअरजेटच्या खात्यामध्ये, ह्या रेपेरच्या खात्यामध्ये मास्टरची गरज आहे आणि तू आता फिटर म्हणून काम करतोस ना, तू मास्टर म्हणून काम करायला सुरू कर. हे नॉलेज प्लस नेटवर्क देत असल्यामुळे आपले स्टुडंट इतक्या फास्ट पुढे 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 जात आहेत की जो विद्यार्थी माझ्याकडे फ्रेशर म्हणून आला, ज्याला कुठेतरी बाबा 10-12 हजार रुपये पगार कुठेतरी लागला असता तो तिथंच कितपत पडला असता, तो माझ्याकडे आला काय, त्यानं हा कोर्स केला काय, व्ह्यूअर, बीम गटर, फिटर आणि मास्टर झाला काय. माझ्याकडे असे कित्येक विद्यार्थी तुम्हाला मी दाखवेन जे लाख लाख रुपये पगार घेतात है ना. तर हे अचिव्हमेंट आहे खरं तर. आम्ही आता याचा बोभाटाच आम्ही करतोय असं म्हणायला काही हरकत नाही या बोभाटाच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग वरती जास्त फोकस करता. अगदी अगदी. कारण इथं ना असं ज्याला म्हणतात ना की बाप दाखवून इथं श्राद्ध घाल, अशा प्रकारची इंडस्ट्री आहे की तुम्हाला तुमचं टेक्निकल नॉलेज असेल इथं ते दाखवावं लागेल आणि तरच त्याला चांगली इफिशियन्सी आणि प्रोडक्शन तुम्ही काढू शकाल. नाहीतर उद्या तुम्हाला लात मारून बाहेर काढतील हे लोक आहे ना. तुमची जर इफिशियन्सीच नसेल तुम्हाला बाहेर काढलं जाईल, तुम्ही आपोआप बाहेर पडाल. त्यामुळे नॉलेज जे मी ह्या क्षेत्रात जे काय ऑलरेडी काम करायला लागले एअरजेट आणि रॅपरचे घेतात त्यांना म्हणेल की तुम्ही हे नॉलेज डेफिनेटली घ्या. हे तुम्हाला पुढे नेणार म्हणजे नेणारच. ओके. आणि काही जण आता म्हणजे डिप्लोमा करतात टेक्सटाईल इंजिनिअरिंगचा, काही जण टेक्सटाईल इंजिनिअरिंगचं डिग्री घेतात आणि मग त्यांना हा फायद्याचा असेल का हा कोर्स? आता इथं म्हणायला गेलं तर आपल्याकडे जे काही टेक्सटाईल डिप्लोमा स्टुडंट आहे किंवा डिग्री स्टुडंट्स आहेत, आता ह्यांना सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये टेक्निकल नॉलेज घ्यायची गरज का भासते. कारण बाहेर जर तुम्ही म्हणजे फक्त मॅनेजरियल ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही जर करायला बघितला तर तितकीशी संधी नाही आहे. म्हणजे मी बाबा प्रोडक्शन प्लॅनिंगला काम करतो किंवा सुपरवायझर म्हणून काम करतो, तितकीशी ग्रोथ अशी नाही आहे. बरं, ह्याच्यासाठी तुमच्याकडे जे काही ऑप्शन्स आहेत ते बाहेरचेच आहेत. म्हणजे तुम्हाला यामध्ये कुठल्या मिल लेवलला जर काम करायचं झालं तर हे ऑप्शन सुद्धा बाहेरचेच आहेत. मग तुम्हाला तुमच्या गावामध्ये इचलकरंजीमध्ये जर तुम्हाला अशी संधी पाहिजे की इथं राहून चांगल्या पगाराचा जॉब घेतो, तर या डिप्लोमा आणि टेक्सटाईल इंजिनियर स्टुडंटनी सुद्धा हे नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांना देत आलेलो आहे. प्रत्येक बॅचमध्ये आमच्याकडे 1-2 टेक्सटाईल इंजिनियर असतातच असते. सर, आता इचलकरंजीमध्ये बरेच जण नवीन माग घालण्याच्या प्लॅन मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल रॅपियर असेल किंवा एअरजेट असेल, तर त्यांना ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे किंवा काही जणांचं ऑलरेडी माग आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये ग्रोथ करायची आहे, तर त्यांना हे कसं उपयुक्त राहील? आता खरं तर आपण लूम घालावेत का? मग भले तो उद्योजक ह्या क्षेत्रासाठी नवा असू दे किंवा ऑलरेडी त्याचा अगोदर काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय चालू असू दे, मग भले तो सूत ट्रेडर असेल किंवा कापडाचा ट्रेडर असेल किंवा अगोदर त्याचे साधे माग असतील, त्यांना नवे लूम, एअरजेट, रॅपियर असतील किंवा बाकीचे कुठलेही घालावेत का, ह्याचं सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर शिकावं लागेल. याचं कारण हे आहे की बाबा माझं मार्केट काय असायला पाहिजे, सध्या काय बाबा विकलं जातंय, त्याच्यानुसार मी कोणती लूम खरेदी करणार आहे. असं व्हायला नको की बाबा मला अशा ठिकाणी लढाईला जायचं होतं की तिथं मला घोडे लागणार होते आणि तुम्ही उंट घेतलेत, मला उंट लागणार होते आणि तुम्ही हत्ती घेतलेत. हे अशा प्रकारचं जे आहे ना, म्हणजे आपल्याला जे गोष्ट लागणार आहे, ज्या प्रकारचं मशीन लागणार आहे त्या प्रकारचंच मशीन घ्यावं. ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आम्ही बघतोय की काही जण एअरजेट किंवा रॅपियर घालतात, त्यांना ब्रेक इव्हन पॉईंट माहित नसतो. मग ते काय करतात, माझं बजेट इतक्या लूमचं आहे म्हणून मी घातलं. आता ते कमी लूम मध्ये कमी संख्येमध्ये जर तुम्ही लूम लावायला घेतलं ना, ते चालणारच नाही. तुमचं ते खर्चच फिक्स कॉस्टच त्याचे एवढे आहेत की ते निघणार नाहीत. मग त्यामुळे नवीन जे काही उद्योजक आहेत ज्यांना या रॅपियर आणि एअरजेट इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, खूप चांगली इंडस्ट्री आहे, बरेच जण खूप कमवत आहेत, अगदी करोडपती झाले त्या इंडस्ट्रीमध्ये, पण ते योग्य दिशेने करणं गरजेचं आहे. चुकीच्या दिशेने काही अगदी म्हणजे बघा ना की तुम्ही असं झालं की तुम्हाला कार खरेदी करायची आहे आणि कार म्हणजे काय असतं आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहितीच नाही. मग तो जो कोणी कारचा जो कोणी सेल्स पर्सन असेल तो जास्तीत जास्त अशा गोष्टी तुम्हाला खपवायला घेईल की ते आणि म्हणेल की हे सर लागतं, अशा काही ऍक्सेसरीज खपवायला घेईल, सर हे लागतं, कारण त्याला सेल करायचं आहे. मग तुम्ही मशीन खरेदी करत असताना मशीन सोबतच्या ऍक्सेसरीज किंवा मशीन काय कसं केलं पाहिजे हे माहित नसतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रेसर मध्ये असेल, ह्युमिडिफिकेशन प्लांट मध्ये असेल, मशीनच्या ऍक्सेसरीज मध्ये असेल, विनाकारण त्या सुद्धा खरेदी करायला लागतात आणि नंतर मग हे सगळं पडून राहतं. आता ह्याची काही किंमत हजारामध्ये नाही आहे, लाखोमध्येच आहे.
मग इतकी मोठी अमाऊंट तुमची जर पडून राहिली असेल तर तुम्ही तोट्यामध्ये आला. आता ज्यांचे सध्या एअरजेट किंवा रॅपियर लूम आहेत ते ह्यातले 95% जे काही उद्योजक आहेत त्यांना स्वतःच्या लूम बद्दलचं नॉलेज तितकंसं नाहीये. कुठून येणार? काही सोर्सेस नव्हता ना. तुम्ही ऑनलाईन काही करायला बघितलं तेच ऑनलाईन मध्ये पण मिळणार नाही. तुमच्या कुठले इन्स्टिट्यूट हे शिकवत नाहीत. एकमेव महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे जी एअरजेट आणि रॅपियर मालकांना ह्यामध्ये शिकवते. आमच्याकडे तुम्ही बघितलं की प्रत्येक बॅचला 2-4 एअरजेट आणि रॅपियर मालक आहेतच आहेत. आता हे का बरं आमच्याकडे बाबा इतका मोठा माणूस ज्यानं 15-20 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तो का माझ्या पुढे येऊन बेंचवर बसायला लागलाय सगळ्यांच्या सोबत? तर त्याचं कारण हे आहे की त्याला मी यार्न म्हणजे सुताचं नॉलेज द्यायला लागले की बाबा तुला या धंद्यात येण्यासाठी धंदा करताना तुला रॉ मटेरियल तुझं सूत आहे म्हणजे यार्न आहे. आता ते कसं तयार होतं त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत हे ह्या वेळेला वापरावं ते त्या वेळेला वापरावं याचं नॉलेज असलं पाहिजे. दुसरं आम्ही फॅब्रिकचं नॉलेज देतो. म्हणजे आता उद्या एखादी ऑर्डर तुमच्याकडे आली, आता ती ऑर्डर जर मला ती तयार करायची आहे किंवा मला जॉबवर आलं कुणाचं तरी किंवा मजुरीनं बाबा मी भीम चालवेन ओके, तर ते मी चालवण्यासाठी मला ह्या फॅब्रिकचं अनालिसिस करून हे फॅब्रिक तयार करण्यासाठी मशीनमध्ये मला ह्या सेटिंग्स केल्या पाहिजेत हे माहित असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मग सर याच्यामध्ये आपल्याकडे टेक्निकल स्टाफ मिळतोच की मास्टर मिळतो हे सगळं करायला, ओनरने हे का नॉलेज घ्यावं? आता उदाहरण घ्या की माझ्या घरी माझ्या हॉटेलमध्ये मी आचारी ठेवला, मला काय आचारी पण करायचं नाही, आचारीच ठेवला. आता त्यात तो आचारी ठराविक डिश बनवण्यासाठी इतके इन्ग्रेडियंट्स वापरावे लागणार होते, इतकं तेल वापरावं लागणार होतं, तो इतकं वापरायला लागलाय, असं झालं तर तोटा आहे ना. इतका गॅस वापरावा लागणार होता आणि इतका वापरला, तोटा आहे ना. तर त्या प्रकारे तुम्ही एअरजेटच्या बाबतीत घ्या. भयान सत्य सांगतो एअरजेटच्या बाबतीतलं, आपल्याकडच्या 15 ते 20% लाईट बिल म्हणजे आपल्याकडच्या एअरजेट आणि रॅपियर खात्यांमध्ये 15 ते 20% लाईट बिल एक्स्ट्रा वापरलं जाते हे मालकाला माहित सुद्धा नाहीये. उदाहरण घ्या की एखाद्या खात्याचं लाईट बिल 20 लाख रुपये येत असेल तर त्याचं 15% किमान कुठेतरी हे 25-30% पण असेल, कुठेतरी 5-10% पण असेल. ऍव्हरेज सांगतोय मी, ऍव्हरेज 15% वाचवता येईल म्हणजे 15-30 3 लाख रुपये महिन्याला वाचवता येईल तुम्हाला जर हे जर नॉलेज असेल तर. म्हणजे एअर कन्झम्पशन जो हा भाग आहे एअरजेट लूमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की एअर इतकं लागणार आहे आणि तुम्ही इतकं वापरलं जाते आणि त्याची अवेअरनेसच नाहीये तुम्हाला. मालकांच्या बाबतीत हेच व्हायला लागले. तो काय बघतोय की माझं इतकं प्रोडक्शन काल आलेलं आणि इतकं आज यायला पाहिजे होतं ओके, पण त्याच्यासाठी लागणारी जी काही लाईट बिल आहे ते भरपूर ते तितक्या प्रमाणात लागतं का हे त्याला माहित असलं पाहिजे ना. लाईट बिल पूर्णपणे डिपेंडेंट आहे की एअर कन्झम्पशन, ते मशीन एअर किती खायला लागले ह्याच्यावरती. आता ते जर विनाकारण जर एअर जास्त त्याला आपण देत असू, त्या मास्टरने तुमच्या दिलं असेल, त्याला माहित नाही म्हणून सुद्धा करायला लागलाय किंवा तू कसंही करत असेल त्याचं जे काही कारण असेल, त्यामुळं लाईट बिल जास्त यायला लागले, त्याचं दरवेळेला नुकसान. मग आपली फी किती आहे त्याच्या बाबतीत महिन्याला तुम्ही जर 2-3 लाख रुपये, मी म्हणतो लाखभर रुपये वाचवलं आहे ना. तर अशा पद्धतीने अगदी बारीक सारीक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी पैसे वाचवता येतात जर तुम्हाला डिटेल नॉलेज असेल तर. सर, इचलकरंजीमध्ये एक अशी चर्चा आहे म्हणजे आमच्याही कानावर आली आहे की लूम्स मध्ये काही ठेवलं नाही आहे, कशाला लूम घालायचं आणि अडकून बसायचं, तर हे कितपत योग्य आहे की ह्यात काही सत्य आहे की नाही? आता ह्यामध्ये तुम्ही जर विचार करायला गेला की अगोदर आपण जेवढी कापड निर्मिती करत होतो त्याच्या कित्येक पटीने जास्त कापड निर्मिती करतोय. म्हणजे भारताच्या टोटल प्रोडक्शन जे काही कापडाचं व्हायला लागलंय त्याचा एक खूप मोठा भाग इचलकरंजी बनवायला लागले, जे अगोदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. म्हणजे आपण ग्रो करायला लागलोय, आपण वाढायला लागलोय, आपण कमी व्हायला लागलो नाहीये. आता इथे ज्या वेळेला काही इंडस्ट्री चेंज होत असते, इंडस्ट्री रिव्होल्युशन ज्याला आपण म्हणू, की बाबा शटल लूम म्हणजे साधे माग पॉवर लूम कमी होऊन एअरजेट रॅपियरची संख्या वाढायला लागली. आता इथं ज्यांच्याकडे बाबा थोडेफार 8, 16, 24, 48 जे काही लूम होते तर त्याची म्हणजे त्या लूम वरती तयार होणारे कापड कोणतं होतं तर धोती होती. आता धोती वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. त्याच्यानंतर अशा ठराविक काही क्वालिटीज होत्या की जे वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली, प्लस त्या लूमचं प्रोडक्शन सुद्धा कमी आहे ओके. म्हणजे बाबा 100-125 RPM न चालणारे हे मशीन्स आणि त्याच्यात तोडीला आले तर त्या एअरजेट रॅपियरच्या अगदी 1000, 1200, 1500 RPM पर्यंत गेलेले.
मग ह्या स्पर्धेमध्ये ते टिकणारच नाहीत. आता सामान्य लोकांकडे हे लोभ होते, तर त्यांनी त्यांचं ऑब्व्हियसली ते बंद झालं. त्याच्यामुळं आपल्या बाजूचं खातं बंद झालं, पुढचं खातं बंद झालं, हे आपल्याला बघायला मिळतंय. पण जवळपास इचलकरंजी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये 7 नवे टेक्स्टाईल पार्क तयार झाले. त्या पार्क मधले एक म्हणजे मला वाटतं 20-20, 30-30, 40-40 एअरजेट रॅपियरची खाती आहेत. ही वाढली ना इंडस्ट्री, भरपूर मोठी झाली इंडस्ट्री, रोजगाराच्या संधी वाढल्या. आता तुम्ही म्हणाल की तर मग ज्याचं बाबा बजेटच कमी आहे त्यानं पण ते रॅपियर आणि एअरजेटच टाकावं का? तर मी म्हणेन नाही. आमचं असं म्हणणंच नाही की सरसकट तुम्ही म्हणजे आम्ही काय एअरजेट रॅपियरच फक्त शिकवा लागलोय का? नाही, आपण टेक्स्टाईल शिकवा लागलोय. इथं साध्या पॉवर लूमला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे काही जकार्ड सारख्या सोयी असतील ते लावून अशा क्वालिटीज वरती जॉबवर खूप चांगले मिळायला लागले अलीकडे. ते गरजेचं आहे. मिडल ईस्ट मधलं जे काही कापड तयार होतं ना ते त्यावरतीच तयार होतं. ओके, म्हणजे मिडल ईस्टचे जे काही देश आहेत त्यांना जे काही कापड लागतात तर त्या कापड ते बऱ्यापैकी शटल लूम वरती जे तयार होतात, म्हणजे साध्या मागावरती. म्हणजे ह्याला जर रॅपियरच्या ऐवजी साध्या मागावर तुम्ही जर जकार्ड वगैरे लावलं, ह्याला खूप चांगल्या क्वालिटी ह्याच्यावरती निघू शकतात. म्हणजे असं नाही की भरपूर पैसा असणाऱ्यांनीच हे आता करायचं राहिले का, असं नाहीये. मग सरसकट एअरजेट रॅपियरच घातले पाहिजेत असं पण नाहीये. आणि पण एवढं मात्र नक्की आहे की जो बदलणार नाही, जो तेच चालवत आलाय, आजोबा तेच चालवायचे, बाबा तेच चालवायचे, आम्ही तेच चालवायला लागलोय, ते लोक यातून आउट होणार म्हणजे होणार. ज्यानं नॉलेज घेतलंय तो अपडेट झालाय तो पुढे जाईल. नाही तर नोकिया मोबाईल सारखं होईल, अपडेट झाला नाही की तो राईट मार्केटमधून डाऊन. अशा प्रकारे म्हणजे अनालिसिस करणे हे महत्वाचं आहे, अपडेट करणे वेळोवेळी हे महत्वाचं आहे. आणि त्याचसोबत थोडंसं आपण जसं मगाशी बोललो की टेक्निकल टच असेल तर ते डेफिनेटली आपला सक्सेस रेशिओ पण वाढतो आणि त्या दृष्टीने ते सगळ्यांनाच यूज होतं. अगदीच बरोबर. सर, सध्या आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात? एकतर आपण कोर्सेस चालवतोय. याच्यामध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कोर्स असेल, डिझायनिंग कोर्सेस असतील, ज्याला अगदी विवर म्हणून काम करायचे त्यासाठी बेसिक विवर कोर्सेस असतील, अशा प्रकारचे टेक्स्टाईलचे वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे कोर्सेस आपण चालवतोय. आता कोर्सेस सोडून आपण कन्सल्टन्सी सुद्धा करतोय की बाबा मला असे लूम्स घ्यायचं माझं नियोजन आहे, तर मी काय केलं पाहिजे. आता इथं तुमची उत्तरं तुम्ही शोधायची असतात. आमचं काम आहे मार्ग दाखवणं आणि ह्यातून बाबा तुम्ही हे लूम इतके टाकले अशा प्रकारचे तर तुमचं प्रोडक्शन किती येईल. मग तुम्ही त्याला बाबा जॉबवर काय चालू आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचं बिलिंग किती होईल, मग मला हे परवडेल का, ह्याचं नॉलेज हे तुम्हाला कळेलच पटकन. पण हे देणं आमचं काम आहे. म्हणजे उद्या असं व्हायला नको की 15-20 कोटी रुपये खर्च करून बाबा ते आपण काही चाललंच नाही त्याच्यामधनं, असं व्हायला नको. त्यासाठी अगोदरच तुम्हाला ह्यातून किती मिळणार आहे, अगदी सबसिडी वजा जाता माझा इतकं नेट माझा पैसा ह्याच्यामध्ये लागणार आहे, त्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मला किती मिळणार आहेत, मग ते जर इतके मिळणार आहेत तर मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं का, ह्याची उत्तरं आम्ही तुम्हाला आणून द्यायचं काम करतोय. म्हणजे दुसरं की मशीन सिलेक्शन आलं. त्यानंतर म्हणाल तर प्रायव्हेट कन्सल्टन्सी आपण करतोच की एखाद्या फर्मला की आपण सध्या कुठे आहोत, आपल्याला जायचं कुठे आहे, म्हणजे कोणत्या व्हरायटीज मध्ये आपल्याला काम करायचं, मग त्यानुसार ते काय नॉलेज घेणं आहे ह्यामध्ये सुद्धा आपण करतो. अगदी अलीकडे तर मोठे प्रोजेक्टसाठी कन्सल्टन्सी सुद्धा आपल्याकडे यायला लागलेली आहे. तर ते सुद्धा अगदी फायबर टू फॅशन, म्हणजे तुम्हाला जिनिंग मशीन पासून माझे स्पिनिंग मिल केवढी असायला पाहिजे, मग ते जिनिंग माझं एवढं ध्येय आहे कापड काढायचं, तर त्यासोबत मला स्पिनिंग मिल केवढी टाकली पाहिजे, किती स्पिंडलची टाकली पाहिजे, त्याच्यात पुढे मला प्रिपरेटरी ज्याला आपण म्हणतो की सायझिंग वार्पिंग ते कसं असलं पाहिजे, त्याच्या पुढे बाबा माझे लूम्स किती असले पाहिजेत, कोणत्या स्पीडचे असले पाहिजेत, त्याच्यामध्ये बाबा मी रॅपियर घेऊ, एअरजेट घेऊ की अजून कुठले लूम घेऊ, त्याला काय डॉबी लावायची आहे, जकार्ड लावायचं आहे, हे जे काही आहे म्हणजे तुम्ही काय तयार करणार आहात त्याच्यानुसार बाकी सगळं जे सिस्टीम सांगणं हे आमचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्या तरी आपण म्हणायला गेलो तर कुठलीच अशी शाखा नाही आहे ज्याला आपण टच करत नाही आहोत. मग बऱ्यापैकी सगळ्याच प्रकारच्या टेक्स्टाईल मधील सर्व्हिसेस आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. ओके, मग हे सर्टिफाईड कोर्सेस असतात? हो, आता महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूट हीच आपली गव्हर्नमेंट अफिलिएटेड इन्स्टिट्यूट असल्यामुळं याचं जे सर्टिफिकेशन आहे ते सुद्धा त्याच तोडीचं आहे. आता सर्टिफिकेशन पेक्षा नॉलेजसाठी लोकांनी यावं असं आमचं तरी पूर्णपणे म्हणणं आहे सर्टिफिकेशन आमचं तितक्या तोडीचं, पण नॉलेज डोक्यात घेऊन या असं आमचं म्हणणं आहे. सर, इचलकरंजी टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं भविष्य तुम्ही कसं बघताय?
इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीचं भविष्य म्हणाल तर खूप उज्ज्वल आहे. कारण ज्या गोष्टी आपल्याकडे घडत नव्हत्या त्या व्हायला लागलेत, लोकांना मार्केटिंग कळायला लागले, काय बनवलं पाहिजे ह्याचं नॉलेज तुम्हाला ऑलरेडी ह्या इंटरनेटच्या युगात पटकन मिळायला लागले. नव्या प्रकारच्या धाग्यांमध्ये म्हणजे यानमध्ये आपण काम करायला सुरुवात केलेली आहे. नव्या प्रकारच्या फॅब्रिक म्हणजे जुनं कुठेतरी आपल्याकडं धोती, कॅम्ब्रिक, पॉपलिन आणि त्याच थोड्याफार व्हरायटी चालायच्या, ते सोडून आपण बऱ्याच प्रीमियम आणि बाकीच्या गोष्टी करतोय. टेक्निकल टेक्सटाईल्स मध्ये बरेच जण काम करतायत. तुम्ही म्हणाल तर ज्याला टी शर्टचं आपण कापड म्हणतो, ओके, निटिंग इंडस्ट्री ही सुद्धा आपल्याकडे भरपूर वाढलेली आहे. आणि मग तुम्ही बघाल की आजूबाजूच्या जस्ट एरियाज तुम्ही बघायला सुरू करा, इथं तुम्हाला एक तरी एअरजेट रॅपरचं खातं बांधताना दिसणार आहे म्हणजे दिसणार आहे, सुरूच आहे. खूप प्रचंड ही वेगाने ही इंडस्ट्री वाढायला लागले. आणि माझं म्हणणं आहे की अगदी प्रत्येकानं, तुम्ही जे असाल इचलकरंजी टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या आजूबाजूच्या 50 किलोमीटर एरियातील प्रत्येकानं हे डोक्यातच ठेवलं पाहिजे की आपल्याला पुढे नेणारी इंडस्ट्री ही टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहे. ती ज्या वेगाने वाढायला लागले त्या वाहत्या प्रवाहामध्ये आपण नुसता पडलो जरी तरी वेगाने आपल्याला ती आपोआप पुढे नेणार आहे. हे अगदी बेसिक ऑपरेटर्स, फिटर्स, बीमगेटर्स, मास्टर्स, मालक, सामान्य जनता, ट्रेडर्स, यार्न ट्रेडर्स ह्या सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं आहे की भविष्य खूप उज्ज्वल आहे इंडस्ट्रीचं. फक्त आपण ह्यामध्ये काय रोल करणार आहोत आणि कशा प्रकारे सूझबूझ हे सगळं लावून व्यवसाय किंवा नोकरी करणार आहोत ह्यावरती सगळं डिपेंडेंट आहे. बाकी दोष लावून का उपयोग नाही की हे असं झालं आणि ते तसं झालं म्हणायला. त्यामुळे मी तर म्हणेन भविष्य खूप उज्ज्वल आहे. प्रत्येकाने या इंडस्ट्रीमध्ये या हात धुवून घ्या म्हणेन. खरं तर मी खूप चांगलं चाललंय इंडस्ट्रीमध्ये. धन्यवाद सर. बिझनेस बोभाटा टीम कडून आम्ही तुमचे आभार मानतो. आणि खरंच आपल्या इचलकरंजीसाठी जी मँचेस्टर सिटी ऑफ इंडिया ओळखली जाते त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा एक पॉडकास्ट होता असं मी समजेन. आणि त्यातून खरंच आपल्याला खूप काही टिप्स मिळाल्या आहेत, तर डेफिनेटली त्या युजफुल असतील तुम्हाला. पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन उद्योजकासोबत. तोपर्यंत नमस्कार.